आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एक शिवसैनिक बसावा, हे स्वप्न आज पूर्ण होतं आहे. हिंदुत्वाचा जो विचार होता तो पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये तो भगवा फडकायला लागलेला आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आणि प्रत्येक महाराष्ट्रातील मराठी माणसांच्यामध्ये आज निश्चितपणे आनंदाचं वातावरण असेल याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच या प्रसंगी कोणावरही मी तर कधी शक्यतो टीका टाळतोच, परंतु मला असं वाटतं की हा आनंदाचा दिवस आहे. त्यातल्या त्यात उल्लेख असा सुद्धा केला पाहिजे की स्वतःचे 106 आमदार असतानासुद्धा भाजपने जो निर्णय घेतलेला आहे, त्यांचे सर्वोच्च नेते आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय शहासाहेब असतील, आदरणीय नड्डा साहेब असतील, यांनी तर निर्णय घेतलाच, परंतु त्याच्यापेक्षासुद्धा मोठं मन हे फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. ते 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. खरं तर बाहेर राहून मी पूर्ण सहकार्य करेन असं आश्वासन त्यांनी शिंदे साहेबांना दिलेलं होतं, पण ज्यावेळेला त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितली त्यावेळेला त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात आल्यामुळे या मंत्रिमंडळाला स्थिरता लाभेलच, परंतु त्यांच्या काळामध्ये जे अनेक प्रकल्प सुरू झाले, ट्रान्स हार्बर लिंक त्यांच्या काळामध्ये सुरू झाला, मेट्रोच्या अनेक लिंक्स ज्या आहेत त्या त्यांच्या काळामध्ये सुरू झाल्यानंतर त्या वाढवण्यात आल्या, परंतु त्यांच्या काळात काही सुरू झालेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दिल्लीशी त्यांचे खूप चांगले संबंध आहेत, त्याच्यामुळे कुठलेही क्लिअरन्सेस जे दिल्लीवरून लागतात ते मिळवण्यामध्ये शिंदेसाहेबांना सुद्धा खूप त्यांची मदत होईल. आणि त्यांचं दोघांचं एक कोऑर्डिनेशन फार छान आहे, हे मी स्वतः मंत्रिमंडळात काम करताना अनुभवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एका अर्थाने मला असं वाटतं की हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे भाजपने. आणि हे सगळं होत असतानाच एक प्रश्न आदरणीय उद्धव साहेबांनी सुद्धा विचारलेला होता की तिथं गेल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री करतील का, तर ते झालं तर मला सुद्धा आनंद होईल. आज माझे असं वाटतं की सगळं एक सुवर्णयोग जुळून आलेला आहे की जी इच्छा उद्धव साहेबांची होती की त्यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, एका शिवसैनिकाला करायचं होतं, आणि ते शिवसैनिक म्हणजेच शिंदेसाहेब होते. हे आम्हाला सुद्धा अनेक वेळेला त्यांनी बोलून दाखवलेलं आहे, परंतु शिंदेसाहेबांचं सुद्धा त्यांनी त्यावेळेला सुद्धा कुठली नाराजी दाखवली नाही, कारण आमचे पक्षप्रमुखच स्वतः मुख्यमंत्री होत होते. आणि त्याच्यामुळे त्यांनी पवारसाहेबांच्या आग्रहाचा मान ठेवला, ते मुख्यमंत्री झाले. करोनाच्या काळातसुद्धा चांगली अशी कामगिरी त्या ठिकाणी झाली. आणि एकंदरीतच आता हा बदल होत असताना हा बदल महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा बदल होतो आहे. आणि जी एक आयडियॉलॉजी असते पक्षाची की ज्या आयडियॉलॉजीवर भाजप आणि शिवसेना एकत्र राहिले, ती आयडियॉलॉजीसुद्धा पुन्हा एकदा मार्गी लागलेली आहे. आणि माझी खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण राहील आणि हा बदल सगळेच जण स्वीकारतील. कारण हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये होता की शिवसेनेचं जे एक बाळासाहेबांपासून चालत आलेलं एक वेगळी अशी भूमिका असते, जी एक त्याच्यामध्ये आपण त्याला असं म्हणू शकतो की ओजस्वी अशी ती भूमिका असायची, आणि ती त्याचा कुठेतरी त्याग शिंदेसाहेबांनी केला आहे का, तर असं बिलकुल झालेलं नाही. ते आज मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे ती परंपरा जी होती, ही परंपरा सत्तेच्या पुढे न झुकता ती सत्ता मिळवण्याची ती आज मिळालेली आहे. आणि याच्यामध्ये भाजपने सुद्धा खूप मोठा रोल ह्या ठिकाणी केलेला आहे. आणि हे जर सुरुवातीला घडलं असतं तर आनंद झाला असता, परंतु उशिरा का होईना ते घडलेलं आहे आणि त्याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. आणि हे करत असताना मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे की शिंदेसाहेबांनी शपथ घेतल्यानंतर सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांना अतिशय आदर हा आदरणीय उद्धव साहेबांच्याबद्दल आहे. सर्वप्रथम त्यांनी बाळासाहेबांच्या समाधीला शिवतीर्थाला भेट दिलेली आहे, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला ते भेट देणार आहेत, आणि त्याच्यानंतरच ते मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्याच्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद हे त्यांच्या मागे राहतील आणि एक चांगला असा महाराष्ट्र उभा राहील याची मला खात्री आहे. मी पवारसाहेबांची प्रेससुद्धा त्या ठिकाणी बघितलं. अत्यंत मॅच्युअर्ड नेता कसा असतो याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे की त्यांनी त्यांचं कौतुक केलं, त्यांची पार्श्वभूमी सांगितले, साताऱ्याच्या कुठल्या भागातून आले ते सांगितलं, आणि त्यांच्याकडून चांगल्या कामाची सुद्धा अपेक्षा केली. आणि त्याच्याचबरोबर त्यांनी याचासुद्धा उल्लेख आवर्जून केला की वेळोवेळी त्यांनी माझा सल्ला घेतलेला आहे आणि ते त्यांना जो मौल्यवान असा सल्ला असतो तो सुद्धा लाभत राहिला तर माझी खात्री आहे की महाराष्ट्राची जेवढी माहिती पवारसाहेबांना आहे तेवढी दुसऱ्या कोणालाच नाही. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी ही सर्व लोक एकत्र आली तर महाराष्ट्र निश्चितपणे बलवान होऊ शकेल. मुख्य प्रश्न तो म्हणजे
शिवसेनेचे म्हणजे तुमच्या गटाचे जे आमदार आहेत त्यांची संख्या 49 ते 50 पर्यंत आहे. तुमचे सहकारी म्हणजे आता त्यांची संख्या 110 ते 113च्या आसपास आहे. असं असताना देखील मुख्यमंत्री पद जे आहे ते तुमच्या गटाला म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना मिळालेलं आहे. मग मंत्रिमंडळामधले जे प्रमुख खाती आहेत ती भाजपकडे जास्तीत जास्त जाणार का? हे बघा, आम्ही ज्यावेळेला शिंदे साहेबांना सर्वाधिकार दिलेले होते त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडून काही अपेक्षा केलेली नाही आहे. अनेक लोकांनी मला विचारलं की तुम्ही मंत्री बनणार आहात का, तर अशी कुठलीही मागणी मी स्वतःसुद्धा केलेली नाही, आमच्या कुठल्याही सहकार्यांनी केलेली नाही. आमचे 6 मंत्री ज्यावेळेला आपली पदं सोडून येतात त्यावेळेला ते कुठल्या तरी एका तत्वासाठी आलेले आहेत आणि त्या तत्वाशी आम्ही एकनिष्ठ आहोत. त्यांच्या मतदारसंघाचा आणि पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्राचा विकास व्हावा हीच आमची भूमिका आहे. आणि शिंदेसाहेब सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहेत, ते उपलब्ध असतात. आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेला कुठेतरी पूर येतो, कुठेतरी आपत्ती येते, त्याला सर्वात प्रथम धावून जाणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. म्हणजे जे बाळासाहेबांनी शिकवलेलं होतं 90% समाजकारण आणि 10% राजकारण, ह्याचा खऱ्या अर्थाने जर कोणी महाराष्ट्रामध्ये अंगीकार केलेला असेल तो आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेब एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे. आणि त्याच्यामुळे एक चांगली सुरुवात होते. त्यावेळेला मला असं वाटतं की मनंसुद्धा जुळली जातील. शिवसैनिकांच्या मनामध्ये जे एक खंत होती ती खंतसुद्धा दूर झालेली आहे, कारण पुन्हा एकदा शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसलेला आहे. मध्यंतरीच्या काळात जी काही कडवाहट आली असेल त्याच्याबद्दल आम्हालासुद्धा असं वाटतं की हे घडू नये. आमच्या हातून ते घडत असताना कुठे चुकीचा शब्द गेला असेल कोणाबद्दल तर त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढे चांगला असा कारभार या महाराष्ट्राचा चालावा अशी मी अपेक्षा करतो. मी जरा हिंदी देवेंद्र फडणवीस यांनी क्रमांक 2 ची जागा जी घेतली आहे ती आनंदाने घेतली असं वाटत नाही. आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न, कारण त्यांनी आधी सांगितलं होतं आम्ही सरकारमध्ये नसणार. केंद्रीय नेतृत्वाला त्यांना सतत 2 वेळा फोन करून सांगावं लागलं की तुम्ही सरकारमध्ये सहभागी व्हा, असं करू नका. कारण भाजपमध्ये आतापर्यंत असं कधीही झालेलं नाही की मीडियाच्या माध्यमातून त्यांचे निर्णय पुढे येतात. नाही, बघा, एक असं आहे की त्याच्यामध्ये 2 तऱ्हेने त्यांचा मोठेपणा दिसतो. एक म्हणजे हे सगळं घडवत असताना त्यांनी स्वतःसाठी मुख्यमंत्रीपद मागवलेलं नाही, हे एक मुख्य आहे. आणि दुसरं, आपण बाहेर राहतो असं सांगितलं असताना सुद्धा पक्षाची शिस्तीचं पालन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे ते संघाच्या मुशीतून तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे शिस्त त्यांना आम्ही सांगायला नको, ती शिस्त त्यांच्याकडे उपजता आहे. आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यावर 5 वर्ष काम केलेलं आहे त्यांच्या एका खात्यामध्ये, गृह खात्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना मी चांगलं ओळखतो. अतिशय एफिशियंटली ते कारभार चालवतील आणि त्यांच्या शासनामध्ये येण्यामुळे एक मजबूती या शासनाला प्राप्त झालेली आहे. एकनाथ खडसे असं म्हणतात की हे अनपेक्षित आहे, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या सोबत काम करतील तरी वाटत नाही. त्यांनी म्हणणं ठीक आहे, आपला त्यांचे आणि फडणवीस साहेबांचे संबंध सगळ्यांना ज्ञात आहेत. त्याच्यामुळे त्यांनी काय कॉमेंट केलं त्याच्यावर मी पुन्हा माझी प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. मला असं वाटतं की आजच्या दिवसासाठी हा चांगला दिवस असल्यामुळे एवढं पुरेसं आहे. आपण हिंदीमध्ये सांगूया. हिंदी में माझं अभिनंदन कशाबद्दल केलं? हां, शिंदे गटाचं केलं तर बघा, शिंदेसाहेब राजसाहेबांशी बोललेले होते आणि ते जुने शिवसैनिक आहेत. त्याच्यामुळे जसं उद्धव साहेबांच्याबद्दल त्यांना आदर आहे तोच आदर त्यांनी त्यांच्याबद्दल सुद्धा ठेवला आहे. आणि असं ज्यावेळेला प्रसंग असतो त्यावेळेला सगळी लोक एकत्र येत असतात. आणि त्याच्यामुळे बरं वाटलं की ज्या वेळेला आता शिंदेसाहेब अपील करतील महाराष्ट्रासाठी काहीतरी, त्यावेळेला सगळे पक्ष एकत्र येऊ शकतील. कारण एका कार्यकर्त्याच्या भूमिकेतून ते वर आलेले आहेत, वरपर्यंत पोचलेले आहेत. त्याच्यामुळे हे संबंध वर्षानुवर्षाच्या कामगिरीनंतर डेव्हलप होतात. ते डेव्हलप झाल्यामुळे खरा शिवसैनिक कसा असतो बाळासाहेबांचा, 90% समाजकारण आणि 10% राजकारण करणारा, त्याचं मूर्तिमंत उदाहरण शिंदेसाहेब आहेत असं मला स्वतःला वाटतं. हे बघा, मी आपल्याला एक लास्ट प्रश्न आहे हा मराठीमधला आणि मी हिंदीमध्ये सुरू करतो. बघा, कुठल्याही विधानसभेला अध्यक्ष नसताना त्याचं कामकाज चालावं आणि 2-3 अधिवेशनं उपाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली व्हावं, हे एखाद्या महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्याला की ज्याला वैभवशाली परंपरा आहे त्या महाराष्ट्राच्या विधानसभेला, तर त्याच्यामध्ये ही एक त्रुटी राहिलेली होती. आणि ती त्रुटी जर ताबडतोब दूर होत असेल तर ती एक आनंदाची बाब आहे. तिथं कुठल्या पक्षाचे अध्यक्ष बसतात ह्याला महत्त्व नाही आहे, कारण ते कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे. आणि तिथं जे कोणी बसतात
ते मग कुठल्या पक्षाचे राहत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ही इलेक्शन होणं फार आवश्यक आहे. आणि ती जर इलेक्शन जाहीर केली असेल आणि ती शनिवारी असेल तर आम्ही फ्लोअर ऑफ द हाऊसवर जाऊ आणि तिथं अध्यक्षांच्या निवडीमध्ये आमचं जे काय रोल आहे तो आम्ही पूर्ण करू. आता मी सांगितलं की ही शेवटची नाही, आपण एक लक्षात घ्या, नाराजी अजिबात नाही. मी सांगतो की ही शपथ घेण्यापूर्वी आदरणीय शिंदे साहेबांनी सर्व आमदारांशी ते बोलले आणि त्यांनी असं सांगितलं की मी खरं तर उद्या शपथ घेणार होतो, कारण मला तुम्ही सगळे माझ्या शपथविधीच्या वेळेला पाहिजे होता, परंतु आज मला घाईघाईने शपथ घ्यायला लागते. त्याला सर्वच्या सर्व एकाही आमदाराने नाराजी व्यक्त केली नाही. साहेब तर आपण आनंदाने शपथ घ्या असं त्यांनी सांगितलं. मला वाटतं की मराठीसाठी आजच्या दिवसाला एक पुरेसं आहे, मी हिंदीमध्ये बोलतो. देखिए, आज हम सब के लिए एक गौरव का दिन है, महाराष्ट्र के लिए एक अलग दिन है कि महाराष्ट्र में जो हिंदुत्व का बीज बोया था पूरे इंडिया में, वो महाराष्ट्र में हुआ था. और 25 साल पहले बाला साहब ठाकरे ने इसकी नींव रखी थी. और ये हिंदुत्व कोई कम्युनिटी पे बेस्ड नहीं है कि जो हिंदुस्तान में रहता है, जो हिंदुस्तान को अपनी धरती मानता है, वो हिंदू है, ऐसे उनका कहना था. और इसीलिए मुझे लगता है कि आज जो हिंदुत्व की दो पार्टियां मानने वाली अलग अलग हो गई थी, वो फिर से आप इकट्ठा जुड़ गई है. और एक ये भी है कि लास्ट टाइम भी हमने अलग अलग इलेक्शन किया था, फिर हम लोग इकट्ठा आ गए. इस वक्त हमारा थोड़ी सी हमें अनबन हो गई, हम लोग विभक्त हो गए और 2.5 साल के बाद फिर लोग हम इकट्ठा आ रहे हैं. और जो हमारे 50 साथी है, जो 50 हमारे मेंबर्स है, उन्होंने इसके लिए जो योगदान दिया है वो बहुत महत्वपूर्ण है. इसलिए वो जो चाहते थे कि शिंदे साहब को एक बार तो सीएम होने का मौका मिलना चाहिए, बीजेपी ने वो एक्सेप्ट किया. और उनके जो सर्वोच्च नेता है, मोदी साहब है, शाह साहब है, नड्डा साहब है, उन्होंने एक स्पिरिट दिखाया. अगर हिंदुत्व को लेकर आगे बढ़ना है और हमें थोड़ा सा पीछे रहना पड़ता है, एक हमारा डिप्टी सीएम भी बन जाता है, तो उसके बारे में उन्होंने कुछ भी रिजर्वेशन नहीं रखा. उन्होंने खुले दिल से उसका स्वागत किया और एक अच्छी गवर्नमेंट बन रही है महाराष्ट्र में. जो बाला साहब की इच्छा थी कि एक शिवसैनिक महाराष्ट्र के मुख्यमंत्री के पद पे बैठे, तो आज उनकी वो इच्छा पूरी हुई है. तो मैं भी ऐसे समझता हूँ कि बहुत सारा इसमें संघर्ष हुआ. उसमें एक चीज़ आदरणीय उद्धव जी ने भी बोली थी, अगर उधर जाके आपको सीएम को पोस्ट मिलता है तो मुझे भी खुशी होगी कि एक शिवसैनिक महाराष्ट्र का सीएम बन गया. तो इसकी वजह से मुझे मनोमन एक यकीन है कि उद्धव साहब ने भी जो बोला है उस तरह से वो भी एक्सेप्ट करेंगे. शिंदे साहब के मन में बाला साहब के बारे में, उद्धव साहब के बारे में इतना प्रेम है कि पहली चीज़ उन्होंने की है कि वो शिवतीर्थ गए, बाला साहब के समाधि का दर्शन लिया, उन्हें छत्रपति शिवाजी महाराज को वंदन किया, बाबा साहेब आम्बेडकर को अभी वो वंदन करके फिर मंत्रालय चले जाएंगे. अपना कार्यभार वो आज से ही संभाल रहे हैं. ऐसा एक नेता की जो शपथ विधि लेने के बाद रात को भी जाके अपना कार्यभार लेता है, तो उसके बारे में बहुत अच्छी भावनाएं महाराष्ट्र की जनता में है. और मैं ऐसे समझता हूँ कि एवरीथिंग इज़ वेल दैट एंड्स वेल. तो एक अच्छी शुरुआत हो गई. और इतने ही नहीं, तो हमारे जो सबसे सीनियर पॉलिटिशियन महाराष्ट्र के हैं पवार साहब, उन्होंने भी अपना आशीर्वाद इस नए जो चेंज हुआ है उसमें उन्होंने बोला है कि शिंदे साहब उनसे मिलते हैं, उनसे एडवाइस लेते हैं. तो उनका एडवाइस महाराष्ट्र के हित में बहुत इम्पोर्टेंट रहता है. जब हम लोग प्रोग्रेस की बात करते हैं, जब हम डेवलपमेंट की बात करते हैं, तो वो भी आशीर्वाद उनको मिल गया है. उनके कहने में इतना आया था कि ये देवेंद्र जी फडणवीस ने जो डिप्टी सीएम का पद लिया है तो उससे वो नाराज़ है. लेकिन मैं देवेंद्र फडणवीस साहब को बहुत अच्छी तरह से जानता हूँ कि ये इतने एफिशिएंट है कि किसी पे पद भी वो काम करे तो इतना ज़्यादा काम करते हैं, इतना उनको नॉलेज है. तो एक असेट है स्टेट के लिए. तो जो भी उनके ड्रीम प्रोजेक्ट है जो पूरे नहीं हो सके, वो पूरे करने के लिए अगर वो मिनिस्ट्री में होंगे तो बहुत अच्छा रहता है. क्योंकि लोग नहीं तो बोलते हैं कि आउटसाइड इंटरफेरेंस चलता है गवर्नमेंट में, तो ये भी नहीं होगा. वो अंदर रहेंगे, मार्गदर्शन करते रहेंगे. और उनके मार्गदर्शन में शिंदे साहब और उनका बहुत अच्छा रिलेशन है, तो एक अच्छी सरकार बनेगी.
और ये सरकार महाराष्ट्र के हित में काम करेगी। सर, देवेंद्र जी पहले नहीं आना चाहते थे मंत्रिमंडल में, लेकिन जेपी नड्डा जी ने बाकायदा एक बाइट वो शामिल हो जाए कहीं, और मुख्यमंत्री के तौर पे काम कर चुके हैं। शिंदे जी उस समय उनके जूनियर थे, अब उल्टा हुआ है, तो किस प्रकार की ये देख रहे हैं? और खुद देखिए, नेताओं का ये बोलना सार्वजनिक तौर पर, देखिए उनका ये बड़प्पन है। एक तो उन्होंने ये मान्य किया कि शिवसेना का मुख्यमंत्री होना चाहिए, उन्होंने मान्य किया। और दूसरी चीज़ ये है कि कभी कभी ऐसे होता है कि जो मुख्यमंत्री बनते हैं फिर वो उप मुख्यमंत्री पद के पे काम नहीं करते, लेकिन ऐसा एक शिस्तबद्ध जिसको नेता बोलते हैं कि उनकी जो ये हुई है, मतलब वो बचपन से आरएसएस के साथ काम कर चुके थे, एक आरएसएस के एक शिस्तबद्ध कार्यकर्ता है वो, तो जो भी पक्ष श्रेष्ठी आदेश देते हैं उसका पालन कैसे करना है वो उनको मालूम है। और आप सोचते हैं कि उन्हें अनविलिंगली किया, लेकिन बहुत अच्छा स्माइल वो दे रहे हैं। मैंने उनके साथ 5 साल काम किया है, तो जब वो स्माइल देते हैं तो इसका मतलब है वो ज़रूर अच्छा काम करेंगे, और उन्होंने उसको एक्सेप्ट किया है, अपने मन से एक्सेप्ट किया है, और आगे चल के एक अच्छा महाराष्ट्र की सरकार बनेगी और वो अच्छी रिजल्ट्स देगी महाराष्ट्र की जनता को। सर, ये जो आगे बढ़कर जो शिवसेना के अंदर जो टकराव चल रही थी उसमें आगे अब क्या होगा? इलेक्शन कमीशन को भी अप्रोच किया? देखिए, मैं ये कहना चाहता हूँ कि ये आगे की बात है। आज एक अच्छा दिन है, तो हम आज के बारे में बात करें तो अच्छा है। तो आई एम टुडे, इट गिव्स मी इमेंस प्लेजर that our wish, and especially the wish of Honorable Babasaheb Thackeray is coming true today. He wanted a Shiv Sainik to become the CM of Maharashtra, and true to his wish, today Sri Shinde ji, who is a true Shiv Sainik, who started his career as a Shakha Pramukh, then he became a councillor, then a MLA, and for a very long tenure of his MLA's post, he has worked very hard for the people of Maharashtra. Whenever some flood situation is there, whenever some such incidences are there in Maharashtra, Shindeji is the first one to reach there with all kind of help. And it was always being told by Honorable Babasaheb that there should be 90% social work and 10% politics. So Shindeji is an example of how a Shiv Sainik should be. And he is never bothered. He don't sleep for even 48 hours. He continuously works. And that too, he works, he moves around very fast in any part of Maharashtra, reaches there, reaches the people, and he was like number 2 in the party. So Uddhav Sahib had given him that post. And true to his faith in his leadership, he has groomed him as number 2. So I think that his number 2 is becoming CM of Maharashtra, and that too he is a true Shiv Sainik. So Uddhav Sahib has also mentioned that if he goes to BJP and he becomes CM, then he will also be very happy. And true to his word, he has today become the CM of Maharashtra. And I think that today is a very good day for us. The first thing that Mr. Shinde did, he visited Babasaheb's Shivatirth, where the Samadhi of Babasaheb is there. Then he paid his homage to Chhatrapati Shivaji Maharaj, in whose name we rule Maharashtra. And then the great son of this soil, Babasaheb Ambedkar. So he is going there also, and then he is taking the charge of his CM's post. Coincidentally, today itself, our greatest leader, Honorable Pawar Sahib, has issued a press conference where he has mentioned about the background of Mr. Shinde. He has also mentioned that Shinde has consulted him number of times, and Shinde Sahib, with that kind of a relation with a stalwart leader like Pawar Sahib, I think his blessings and his guidance will be always with Shindeji, and with that kind of a support, he will be able to rule Maharashtra very nicely, and that to the benefit of the people of Maharashtra. So I feel that for today, all of us are very happy, and with this, I think for today, when it is a really very sweet surprise for all of us, and then I feel that this should remain like this. Any more questions which will create some kind of bitterness,
are not appropriate for today's press conference. And looking at the weather in Goa, and you people all waiting outside the gate of the hotel where our MLAs are staying, I have decided that every day at 12 o'clock and 6 o'clock, I'll give you the briefing so that you can comfortably come here. You can ask me number of till of course let me answer at least till Saturday, because Saturday we'll have to go to the floor of the house. We'll have to elect the new chairperson, the new शनिवारपर्यंत इथं मुक्काम असणार की नाही मला माहिती नाही, परंतु आम्ही शनिवारी जाऊन तिथं आम्हाला वोटिंग करायला लागेल आपल्या अध्यक्षांच्या निवडीसाठी. So the chairperson of our assembly would be elected on Saturday. That is what I came to know just now. So we are very happy that Saturday we are going back to Mumbai and to our soil of Maharashtra also, because as it is my constituency is just 40 kilometers from here, 40 kilometers from here. So for me, coming to Goa, my mother is from Goa, so that attachment is always there. I am in Goa, but I am not able to go elsewhere because other MLAs may feel that I am moving all over Goa and they are not allowed to do so. So I have even told the people who are taking care of us in Goa that please come to Maharashtra. The kind of hospitality they have offered us, we'll also like to reciprocate the same. Chief Minister come to see you all here, sir, tomorrow maybe. We expect that, but please try to understand. In the morning also, he had a video conferencing with us. He told us about his feelings that he do not wish to take oath without us. So we said no. We are, all of us are with you, and you can take the oath. We'll watch you on the big screen. And all of us, all 50 MLAs were there, all of them clapping, chanting slogans. So all of us were very happy. And similar respect we have with Devendra Fadnavis ji also. So स्पीकर का चुनाव जब तक आपने ही मुझे बोला, आपको मुझसे ज़्यादा जानकारी रहती है, आपने ही मुझे बोला कि सैटरडे को अनाउंस हुआ है, तो सैटरडे को होगा और हम लोग यहाँ से जाएंगे, वोट करेंगे और आराम से अपने घर पे जाके अपनी लोगों की सेवा भी करेंगे. क्योंकि देखिए बहुत बार एक गलत फहमियाँ ऐसी पैदा की जाती है कि जब हम लोग आसाम में गए तो वहाँ पे फ्लड आ गए. हमने नहीं बोला था कि यहाँ पे फ्लड आए, लेकिन फ्लड आ गए. वो तो एक कोइंसिडेंस था. लेकिन हमारे जो नेता है शिंदे जी, उन्होंने 51 लाख का चेक ये सीएम रिलीफ फंड को दिया, क्योंकि हम लोग उनको चाहते हैं. हम लोग जो कामाख्या मंदिर में गए तो हमने जो प्रेयर की, तो हमने महाराष्ट्र के लोगों के लिए तो प्रेयर की ही, लेकिन आसाम के लोगों के लिए भी प्रेयर की, क्योंकि ये एक रिश्ता रहता है, एक प्यार का रिश्ता रहता है. आते समय उन्होंने भी अच्छी तरह से हमें ट्रीट किया. तो एक भी ऐसे आदमी हमारे वहाँ पे होटल पे नहीं रुका था जिसकी ज़रूरत वो फ्लड एरिया में रिलीफ देने के लिए है. तो एक भारत की संस्कृति रही है कि आपके पास जो मेहमान आता है तो मेहमान को अच्छी तरह से स्वागत करते हैं. और फिर ऐसे भी जो लोग हमारी ये करना चाहते, those who want to defame us, they may say anything, but at the same time one building was collapsed in the constituency of our colleague Mr. Kudalkar. वहाँ भी उन्होंने हर जो आदमी की मौत हुई थी उनको 5 लाख रुपया, और जो इंजर्ड होता है उसका 1 लाख रुपया, ऐसे 1 करोड़ से ज़्यादा की मदद उन्होंने वहाँ पे भी की है. तो हम लोग अगर लोगों से दूर भी रहते तो ये मदद करते रहते हैं. शिंदे साहब का ये स्वभाव है और वो महाराष्ट्र के लिए बहुत अच्छा काम करेंगे, ऐसे इसका मैं यकीन करता हूँ. No, I cannot say anything concrete about it, but daily when we have the meeting, if he is not present, he is present there by video conferencing. Now he has a lot of responsibilities with him, and we don't expect him to travel all the time just to satisfy us. And what you have asked about the expenditure, I have just told you. Then when we can give 51 lakh rupee to Chief Minister Relief Fund, when we can pay 1 crore rupee for the incidents that happen in Maharashtra, why can't we pay for the bills of our hotels? There is no problem. Why you are defaming us? We are out because we were being pressurized. A psychological pressure was being mounted.
number of bad things were being told by us, by Mr. Raut, who is always like that. He talks all kind of indecent words. So, but we stayed united, and that is the result that we have our own CM today in Maharashtra. I think that it is time now. You also, it is. We'll be going back on Saturday, madam, very fresh, to do our voting for the chairperson of our legislative assembly, and we'll be very happy because we are not having chairperson for our legislative assembly for nearly 1 year now. So I think it's a good news for Maharashtra as well. So I think that Saturday is a good day, auspicious day. We call it Hanuman's day. So I think that somebody chants Hanuman Chalisa also, that creates a controversy also. So now there is no controversy. We are going with our prayers to Lord Hanuman, that he should give all the strength, because Hanumanji is known for his power, his strength, and that strength should come for the betterment of the people of Maharashtra, development for the people of Maharashtra, and give relief to the people of Maharashtra and take Maharashtra to a greater heights. Thank you. Thank you very much. Thank you very much. Will Mr. Deepak Kesavkar be a part of the cabinet? I have never expected that. I have just supported a good person during his crisis, because a wrong picture was going to the people of Maharashtra, and it was my duty to tell Maharashtra that we are right, and we have proved to be right. Thank you very much.